तो ठीक 7:30 वाजलेत, आम्ही पोचलो आहोत लोणावळा। वॉटर पार्कचं सर्वात मोठं आकर्षण वेव पूल, सर्वात डेंजर राईड काय म्हणतात काय माहिती, मी तर याला खेकडा म्हणतो। ही बघा बस क्रमांक 368, डायरेक्ट वेट एन्जॉय। रात्रीचा 1:30 वाजलेला आहे, मी चिपळूण रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहे। नुकताच आमचे एंड सेमिस्टर डिग्री वायवा कंप्लीट झालेले आहेत, सो आम्ही ठरवलं की काहीतरी एक्साइटिंग प्लॅन करायचं। सो आम्ही लोणावळा वेट एन्जॉय प्लॅन केलेला आहे। तुतारीचं आम्ही रिझर्वेशन केलं आहे, अनफॉर्च्युनेटली 1 तास लेट आहेत, सो वेट करावं लागतं आहे। आम्ही ELMचे 13 ग्रुप मेंबर्स आहोत, खूप मज्जा करायचं असं ठरलं आहे, सो लेट्स सी। 2000 years later. सो फायनली ट्रेन आलेली आहे। हाय 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 करा, हाय करा, हाय करा। तर आपले काय फ्रेंड्स 2 डब्यांचं रिझर्वेशन झालंय, तर अर्धे फ्रेंड्स इकडे अर्धे फ्रेंड्स तिकडे असं झालेलं आहे। आता आपण अर्धे फ्रेंड्स दुसऱ्या डब्यामधले हाय करा, हाय करा, मानसी हाय करा, हाय करा। कोण तिकडे आहे, एवढेच आहेत ना। फायनली पनवेल आलं, किती एक्झॅक्टली 5 वाजलेले आहेत, 5 वाजून 5 मिनटं आलेत। सगळे आता एकत्रित जमलेत, ठरवत आहेत सगळं प्लॅनिंग। चला तर बघूया। पनवेलवरून बसने जायचं असं ठरलं आहे, तर आम्ही फ्रेश होऊ आणि मग बसने जाऊ। आम्ही निघत आहोत लोणावळ्याला, एक्झॅक्टली 6 वाजलेले आहेत। चला तर मग सगळे फ्रेश होऊन आता निघालेले आहेत। ठीक 7:30 वाजलेत, आम्ही पोचलो आहोत लोणावळा। बघा ह्यांची टेक्निक बघा। तर हे दुकान ठरलेलं आहे नाश्त्याला, चला बघूया टेस्ट काय आहे। चला नाश्ता आलेला आहे, आपापला नाश्ता उचलून घ्या। तर हे बघा कसा निवडा निवडीचे दंडे चालू आहे तिथे, शेंगदाणे सगळे काढून ठेवले साईडला। अजून एक जण आहे आपल्यात, हे बघा। तर आम्ही एन्जॉय करतोय पोहे चहा। श्रेयाचं धोरण अतिशय चांगलं ठरलेलं आहे, 10, 20, 30, 40, 50। श्रेयाच्या धोरणानुसार अतिशय चांगला नाश्ता होता, कांदे पोहे पण मस्त होते, चहा पण छान होता। तर श्रेया काय म्हणणं आहे तुझं त्याच्यावर? हे आहे स्नॅक्स कॉर्नर, इथे आकडा आला 100, इथे नाश्ता होता 1 नंबर। ओ 1 नंबर, 1 नंबर, टाळ्या टाळ्या, वा। आता पुढचे नाश्ते जेवण श्रेया डिसाईड करणार। तर इथून 3 मिनिटावर बसचं स्टेशन आहे, सिटी बसचं, चालत जातो आहोत आम्ही। ही बघा बस क्रमांक 368, डायरेक्ट वेट एन्जॉय। आपण निघालेलो आहोत वेट एन्जॉयला। हा बघा आमचा पेशंट पुढे बसलाय आणि हे आमची गँग। चला एक्साइटेड ना सगळे? मजा नहीं आ रहा है। चलो 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 चलो, वेट एन्जॉय। चला आपला गँग वॉर आलेला आहे। चला लास्ट मेंबर प्रणव। फायनली आम्ही आलेलो आहोत वेट एन्जॉय। पुरेपूर पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करून आम्ही आलेलो आहोत, अर्थात केला पाहिजे। हेल्प फॉर इंडियन गव्हर्नमेंट। सो
चला तर मग आता तिकीट्सचं काय ऑनलाईन काढलेलेच आहेत, फक्त आता जाऊन मजा करायची आहे, एवढंच फिक्स आहे सगळ्यांचं. उंची मोजण्याचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा तिकडे ऑनलाईन बुकिंग जे केलेलं आहे त्याचं कन्फर्मेशन करतायत. इकडे बघा असा मजा चालू आहे. इज रिअल ब्रो. इतक्या साऱ्या जणांच्या बॅग अच्छा लॉकरमध्ये टाकायच्या आहेत. प्रत्येकाला 200 चार्जेस आहेत. सो स्पेस मॅनेजमेंट करून ट्राय करतात की कमीत कमी लॉकरमध्ये जास्तीत जास्त सामान राहील. डिस्कशन बघा, व्यवस्थितपणे मॅनेजमेंट सुरू आहे. इट्स टाइम टू वेट एन्जॉय. वॉटर पार्कचं सर्वात मोठं आकर्षण वेव्ह पूल आपण या ठिकाणी बघू शकता. खूप मजा केली आम्ही. ॲक्च्युली आमचे मोबाईल वॉटरप्रूफ नाहीत म्हणून आम्ही पाण्यात नव्हते नेले, बट तुम्ही बघू शकता आम्ही किती मजा केली सर. अतिशय सुंदर अशी राईड आहे. वरून जो पण येईल तो संपलाच. इकडे सायक्लोन आहे, भरपूर काय काय राईड्स आहेत. एकदम थ्रिल वाटेल अशा राईड्स आहेत. एक नंबर मजा. ही एक इंटरेस्टिंग राईड आहे, लेझी. बघू शकता या ठिकाणी फूड स्टॉल्स आहेत, सायकल राईड्स अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता इथे खूप मज्जा असं करण्यासारखं ठिकाण आहे. इथे खूप सुंदर अशा राईड्स आहेत. इथे वॉटर बाथ, अजून सायकलिंग, खूप साऱ्या ग्रुप राईड्स पण आहेत, इंडिव्हिज्युअल राईड्स पण आहेत, स्लाईड्स पण आहेत. 90 डिग्री आहे, 45 डिग्रीच्या स्लाईड्स आहेत, फ्री फॉल्स आहेत. खूप आवडेल या ठिकाणी आलात तर तुम्ही. वाजले आहेत 4:15. आमचं वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करून झालं आहे. आता आम्ही आलो आहे अम्युजमेंट पार्कमध्ये. ऑलमोस्ट सर्व राईड केलं आम्ही वॉटर पार्कमध्ये. आता अम्युजमेंट पार्कमध्ये आम्हाला वाटत नाही की सर्व राईड आमच्याकडनं कंप्लीट होतील. तो करना, परेशान हो गए हम लोग 2.5 साल से. सो जे मिळेल ते आम्ही पटापट राईड करत जाऊ. साहिल कुठे आहे? तो पण झोपलाय. मानसी बघ ना. विविधाचं तोंड.
ॲनिमेशन तर एक नंबर होतं. अक्षरशः सीट वगैरे हालत होत्या, एकदम रिअल थ्रिल वाटत होतं. आणि ते स्मोक पाणी असं काय काय सोडत होते अंगावर, त्याच्यामुळे एकदम रिअलिस्टिक वाटत होतं. ते खूप भारी आहे. मस्त टेक्नॉलॉजी यूज करून खूप असं रिअलिस्टिक क्रिएट करायला त्यांनी प्रयत्न केला आहे. सो बाय दिस वी कॉल इट ॲज अ डे. आवर गाईज आपलं वेट एन्जॉय अम्युजमेंट पार्क व वॉटर पार्क या ठिकाणी फिरून झालेलं आहे. ऑलमोस्ट बऱ्यापैकी राईड्स केलेल्या आहेत, पण काही मोठ्या राईड्स आमच्याकडनं राहिल्यात कारण तिकडे थोडी गर्दी होती, नाही तर त्याही झाल्या असत्या. खूप चांगल्या कमी वेळामध्ये खूप साऱ्या राईड्स केल्या. आणि सर्वात बेस्ट म्हणजे हे होतं 5D ॲनिमेशन पार्क. आणि ही तर आहेच, ही केली आहे मी सुद्धा, माझे व्हिडिओ बघाल तुम्ही. जाऊसं नाही वाटत आहे, पण जावं लागते आता, शेवटी घरी जावंच लागणार प्रत्येकाला. सो प्रत्येकाने यावं, जरूर यावं इकडे, खूप एन्जॉय करावं, पूर्ण स्ट्रेस फ्री होऊन जाल. एक राईड अशी होती, तिकडनं अक्षरशः असं वाटत होतं की पडणारच खाली. खूप सारं थ्रिल भरलेलं आहे याच्यामध्ये, या राईड्समध्ये. तुम्ही नक्की येऊन बघा. एक्झॅक्टली 6:35-36 झालेले आहेत. आता आम्ही निघतो इकडनं. गुड बाय बोलूसं नाही वाटत आहे, पण गुड बाय फॉर वेट एन्जॉय वॉटर पार्क. परत येऊ आम्ही आणि नवीन आमचे व्लॉगही येतील. सो स्टे ट्यून्ड. सगळ्या बऱ्यापैकी राईड्स केलेल्या आहेत आम्ही, पण काही मोठ्या राईड्स आमच्याकडनं मिस झाल्यात कारण खूप गर्दी होती. असू दे, नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा करू. वॉटर पार्कमध्ये एन्जॉय केलं, अम्युजमेंट पार्कमध्ये एन्जॉय केलं. आम्हाला वाटलं नव्हतं अम्युजमेंट पार्कमध्ये एन्जॉय करू कारण खूप टाईम कमी होता, 2च तास होते. पण आमचे शूरवीर सगळे हिम्मतवाले मुलं सगळं राईड कंप्लीट करून, थोड्याशा राहिल्यात त्यानंतर करतील. सगळ्या राईड कंप्लीट करून आता चाललेलो आहोत घरी. शेवटची राईड होती ती बोटमधली होती. अरे मी आला नाही. मस्तपैकी सगळे आम्ही 3-4 जण होतो त्या राईडमध्ये. मी, प्रणाली, श्रेया, प्रणव. सो आता भिजून आम्ही चाललेलो आहोत. पुढे कसं काय आता मॅनेज होतं ते बघायला पाहिजे. अम्युजमेंट पार्क आम्ही आत्ता जस्ट इकडनं बाहेर पडलो आहोत. आणि हा वॉटर पार्क जे आम्ही दुपारी एन्जॉय केला. आणि हे एक्झिट आहे. आम्ही आता एक्झिटकडे जातो आहे. आता आमचे दोघं फ्रेंड्स फोटो घ्यायला गेलेत, जे DSLRवर काढले आम्ही वेव्ह पूलमध्ये असताना. बघूया ते मिळतात काय, मिळाले तर नक्कीच दाखवेन तुम्हाला. चलो बाय बाय.
अरे कहना क्या चाहते हो? ती माणसं लोणावळा स्पेशल चिक्की घेताना एकदम दुकान लुटायचंच ठरवलंय. हे बघा, घड्यात वाजलेत 6:45. आम्ही सोडलेला आहे वेट एन्जॉय. आता आम्ही चाललो आहोत लोणावळा स्टेशन. आता होपफुली ट्रेन भेटेल की नाही सांगता येत नाही, कारण 10 मिनिटं उरले 7:30ला. तुम्ही पाहू शकता. आता बघूया. आम्हीच आहोत बसमध्ये, आम्ही ड्रायव्हरला पळवायला सांगितलं. बघतच आहात ड्रायव्हर पळवतोय. आलेलो होतो स्टेशनला, लोणावळा स्टेशन, पण अनफॉर्च्युनेटली आमची ट्रेन मिस झालेली आहे. सो आमच्यासाठी हा खूप मोठा लॉस आहे. आता आम्हाला इथून पनवेलला जावं लागेल, जी आहे 1.5 तास बसने, आणि तिकडनं पुढे दादर किंवा कुठे ठाणे तिकडे जाता येईल. सो खूप दमलेलो आहोत आम्ही, कारण खूप पळलोय आता ट्रेनसाठी. ब्रिज चढला आणि ट्रेन सुटली, असं आमचं 5 सेकंदाचं गणित चुकलेलं आहे. पनवेलला पोचलो आहोत. आता आम्ही पनवेलवरून दादरला जाणार तुतारी पकडायला. सो फायनली आम्ही आलो आहोत दादर स्टेशनला. आता इथून आमची तुतारी एक्सप्रेस या ट्रेनमध्ये आम्ही बसू. फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे, तुतारी एक्सप्रेसमध्ये. खूप मेहनतीने जागा पकडण्यात आली आहे. आता मस्तपैकी मिळालेल्या जागेचा आस्वाद बघतात. आपण केलेले व्हिडिओ, मजा मस्ती सगळी रिमेंबर करतात. सकाळचे 5:21 झालेले आहेत. आम्ही पोचलो आहोत चिपळूण स्टेशनला. फायनली आमचा ब्लॉग संपलेला आहे. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा.